आणि यानंतर आता ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेली बैठक जी आहे, सर्वपक्षीय बैठक ही आता संपलेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमकं या सर्वपक्षीय नेत्यांचं काय ठरलेलं आहे, काय भूमिका घेणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचं आणि विशेषतः मराठा आंदोलनकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर मराठा आरक्षणावरील बैठक आता नुकतीच संपलेली आहे। मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती। यामध्ये कायदा सुव्यवस्था राखावी यावर सर्वपक्षीयांचं एकमत झालं होतं। तसंच राज्यातील महत्त्वाच्या मराठा समाजाच्या नेत्यांना राज्य सरकार विश्वासात घेणार आहेत। मराठा आरक्षणावरची ही जी बैठक आहे ही बैठक नुकतीच संपलेली आहे। तर मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत आणि टिकणारं आरक्षण देणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। तर कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण आम्ही देऊ असं मुख्यमंत्री म्हणालेत। तर सर्वपक्षीय बैठक जी आहे ती नुकतीच संपलेली आहे। केंद्रात भाजप सरकार असल्यानं अतिरिक्त आरक्षणासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बिल आणावं अशी सुद्धा मागणी या बैठकीमध्ये करण्यात आलेली होती। आणि ही सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपलेली आहे। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे टिकणारं आरक्षण देणार आणि मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे। आणखीन मुख्यमंत्री काय काय म्हणालेत, या बैठकीमध्ये नेमकं काय महत्त्वाचं मुद्दे जे आहेत ते हायलाइट झालेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपलेली आहे। काही नेते आता बाहेर देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या बैठकीमध्ये काय निर्णय झालेले याबद्दल अधिक माहिती जी आहे ती थोड्याच वेळात काही नेते मंडळी देखील। मात्र चंद्रकांत पाटील आपण समोर पाहतोय, चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी काही बोलण्यास नकार दिलेला आहे, ते निघून गेलेले पुढे। मात्र या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे। त्यांनी नेमकं काय आवाहन केलेलं आहे ते देखील आपण इथे पाहू शकतो। अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे। सर्व कायदेशीर बाबी तपासून टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित राहावी यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्यासाठी आजच्या बैठकीत सर्वपक्षीय ठराव जो आहे तो करण्यात आलेला आहे। या ठरावामध्ये आरक्षण देण्यासंदर्भात सर्वांचे एकमत, कायदेशीर बाबी पूर्ण करून टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते या संदर्भात बोलण्यात आले आहे। त्यासाठी राज्यातील सर्व पक्ष एकत्रित काम करायला देखील तयार असल्याचं सांगितलं। राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडलेल्या आहेत आंदोलनाच्या ठिकाणी, त्यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे। या घटनांमध्ये तीव्र नापसंती जी आहे या बैठकीत व्यक्त करण्यात आलेली आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याबाबत ठेवी असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी देखील या संदर्भात सहकार्य करावं, उपोषण जे आहे ते मागे घ्यावं अशी मागणी जी आहे ती करण्यात। त्यांच्या मागण्यांना मनोज जरांगे पाटील एक असं उत्तर देतात हे आता पाहावं लागेल। मात्र आता बैठक जी आहे सह्याद्री अतिथीगृह संपलेली आहे। थोड्याच वेळात विशेष अधिवेशनाबाबत काही निर्णय घेण्यात आलाय का या बैठकीत? विरोधी पक्षांनी विशेष करून या संदर्भात मागणी केलेली आहे की मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन घेण्यात यावं। मात्र या संदर्भात फक्त चर्चा झालेले, मात्र ते घेण्यात यावं की न यावं या संदर्भात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री काही चर्चा झाली नसल्याची माहिती मिळते। कारण पुढच्याच महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे तत्पूर्वी विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात एक प्रकारे प्रशासनात काही अडचणी ठरू शकतात। कारण याच महिन्यामध्ये दिवाळीसारखा मोठा उत्सव देखील आहे जो जवळपास आठवडाभर चालणार आहे। त्यामुळे विशेष अधिवेशन घेतल्यामुळे काही प्रशासकीय अडचणी तांत्रिक त्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे विशेष अधिवेशनात कुठली मोठी चर्चा जी आहे त्या अधिवेशनात झालेली आहे। अगदी बरोबर आहे। सरकारला थोडा वेळ द्यावा असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। त्यामुळे मराठा समाज, मराठा बांधव सरकारला वेळ देण्यास तयार होतील का? अगदी बरोबर आहे, कारण तांत्रिक अडचण आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे आणि कायदेशीर प्रक्रिया जर पूर्ण पार पाडायची असेल तर थोडा अवधी लागू शकतो। त्याचमुळे राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांकडे थोडी वेळ मागितलेली आहे की शिंदे समिती, न्यायमूर्ती शिंदे समितीने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार पुढे इम्पेरिकल डाटा गोळा करायचा असेल तर इम्पेरिकल डाटा गोळा करायला देखील अधिक वेळ लागू शकतो। कारण याच इम्पेरिकल डाटामध्ये राज्यातील जो मराठा समाज आहे तो कसा मागासवर्गीय आहे हे सांगितलं जाईल, ते नमूद केलं जाईल। त्यामुळे एकूणच इम्पेरिकल डाटा हा ठोस पुरावा म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करता येईल आणि त्यानंतरच मराठा आरक्षणासाठी जो वेग आहे तो घेता येऊ शकतो। त्यासाठी ज्या काही पाठपुरावा करावा लागणार आहे किंवा तो एक आपण पाया म्हणू शकतो या संपूर्ण मसुद्याचा इम्पेरिकल डाटा तो पूर्ण करण्याची वेळ जी आहे
ती राज्य सरकारकडे आहे आणि ती मिळावी अशी त्यांनी विनंती आंदोलनकर्त्यांकडे केली आहे. आजच्या बैठकीमध्ये जे काही भूमिका या सर्वपक्षीय नेत्यांनी उदय घेतलेली आहे, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे, जर आज कोणताही निर्णय आला नाही तर मी जलत्याग करणार आहे. त्यामुळे जे काही निर्णय घेतलेत हे मराठा समाज बांधवांच्या दृष्टीने समाधानकारक आहेत का, किंवा मनोज जरांगे पाटील आपल्या या मतावरून हटतील का? अगदी बरोबर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर इतर नेत्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की मराठा आरक्षण हे शांततेत पार पाडावं, कुठलंही हिंसक वळण या आंदोलनाला घडू नये. त्याचबरोबर उपोषण करते जे आंदोलन करते नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण जे आहे ते मागे घ्यावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक वेळ जो आहे तो राज्य सरकारला द्यावा, जेणेकरून कायदेशीर प्रक्रिया जी आहे त्या पूर्णपणे पार पडतील. आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे. त्याला आता मनोज जरांगे पाटील कसा प्रतिसाद देत आहेत हे आता पाहावं लागेल. अगदी बरोबर आहे. मराठा समाजानं संयम बाळगावा असं मुख्यमंत्री म्हणालेत. अनेक नेते जे आहेत ते उदय या सह्याद्री अतिथीगृहावरनं आता निघताना आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये. प्रसार माध्यमांशी बोलणं का टाळतायत? काही वेळापूर्वीच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील हे या सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर पडले, मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांना कुठलंही उत्तर दिले नाही. आता विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे हे बाहेर पडत आहेत. ते आता प्रसारमाध्यमांशी बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ते नेमकं या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, त्यांनी नेमकं काय मागण्या केल्या, त्यांना मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले असं अधिक माहिती देणार असल्याची माहिती मिळते. इतरही राजकीय पक्ष जे आहेत त्यांचे नेते बाहेर पडत आहेत. नेमक्या या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांची बाजू कशी मांडलेली आहे, मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचं मत काय आहे ते मांडलेलं आहे. त्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय हे राज्य सरकारकडनं देखील त्याचे प्रवक्ते जे आहेत ते माहिती देणार असल्याची माहिती मिळते. अगदी बरोबर आहे. उदय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की सरकार हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत खरं तर सकारात्मक आहे किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. त्यामुळे काही निकष लावूनच आरक्षण दिलं जाईल की सरसकट, जसं मराठा समाजाची या बांधवांची मागणी आहे की आम्हाला सरसकट आरक्षण द्या, तर ती मागणी पूर्ण होईल? म्हणाले तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचाराल. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे या सर्वपक्षीय बैठकीमध्ये की टिकणारं आरक्षण देणार, त्याचबरोबर सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे आणि मराठा समाजाची जी मागणी आहे की आम्हाला सरसकट आरक्षण हवंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जसं आता म्हटलेलं की आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत, त्यामुळे सरसकट आरक्षण मिळेल की काही निकष लागतील? अगदी बरोबर आहे. सरसकट आरक्षण देण्याची मागणी ही आरक्षण करते मराठा आंदोलकांची आहे. मात्र कायद्यात बसणार असं कायम टिकणार असं आरक्षण आम्ही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा बांधवांना आरक्षण देणार, कुठल्याही परिस्थितीत देखील कायदेशीर आणि टिकाऊ आरक्षण देणार असं सांगितलं. आणि त्याची पूर्तता करण्याचं कायदेशीर काम जे आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे. फक्त या कामात थोडा वेळ लागू शकतो, कारण अनेक तांत्रिक अडचणी आहेत, त्या पूर्ण करण्यास आपल्याला वेळ लागू शकतो. आणि तेच आव्हान त्यांनी त्या बैठकीत देखील केल्याचं समजतं आहे. त्यानुसार तांत्रिक अडचणी दूर करून कायदेशीर मार्ग तो मोकळा करणं हेच अत्यंत महत्वाचं आहे. अंबादास दानवे हे आता बाहेर आलेले आणि ते आता प्रसार माध्यमांशी बोलतील असं सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहतो की अंबादास दानवे यांनी देखील एक प्रकारे नकार दिलेला आहे बोलण्यात. त्यावेळी नेमकं आता काय घडतं आहे हे आता पाहावं लागेल, कारण विरोधी पक्ष नेते आहेत आणि विरोधी पक्ष नेतेच जर बोलणार नसतील प्रसार माध्यमांशी तर नक्कीच या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकूणच ज्या अर्थी हे सगळे नेते बोलण्यास नकार देत आहेत, तर सावध भूमिका घेत आहेत की काय, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. कारण राज्यामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मराठा आंदोलन करते जे ते आक्रमक झालेले आहेत, आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय तर नार्वेकर यांची गाडी सुद्धा दाखल झालेली आहे. तर पुन्हा एकदा मी उदय तुमच्याकडे येते. सगळ्या या नेते मंडळांनी बोलण्यास नकार दिलाय, त्यामुळे कुठेतरी सावधानतेची भूमिका किंवा सावधता बाळगतायत की काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अगदी बरोबर आहे. म्हणाले की सावधतेची भूमिका सर्व नेते घेताना दिसतात. विरोधी पक्षनेते नेहमी इथं प्रसार माध्यमांना बाईट देत असतात, मात्र आता कोणी बोलत नसल्याचं एक लक्ष जे आहे ते पाहायला मिळत आहे. असं एकच आहे की म्हणजे सह्याद्रीवरती झालेल्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालेलं आहे की कुठेही उद्रेक होणार नाही, असं वक्तव्य कोणी करणार नाही आणि कुठेही हिंसक वळण लागणार नाही या आंदोलनाला, याची देखील खबरदारी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते घेणार आहेत. त्यामुळे कुठल्याही नेत्याने कुठलंही एक वक्तव्य करणं आणि त्या वक्तव्यावरून कुठेही त्याचे प्रतिक्रिया जे आहे ते रस्त्यावरती उमटणं हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कुठलीही परिस्थिती चिघळणार याची खबरदारी सर्वपक्षीय नेते घेताना दिसत आहेत, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. प्रसार माध्यमांसमोर
जेव्हा आपण पाहतो की सर्व विरोधी पक्षनेते बोलत असतात तेव्हा ते राज्य सरकारवरती टीका करत असतात. मात्र आता या सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील बोलण्यास नकार दिलेला आहे. त्याचबरोबर उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील बोलण्यास नकार दिलेला आहे. इतर काही आमदार आणि नेते होते त्यांनी देखील बोलण्यास नकार दिले. त्यामुळे एकंदरीतच एक सावधतेची भूमिका जी आहे सर्वपक्षीय नेते, आमदार आणि मंत्री जे आहेत ते घेताना दिसतात असं आपल्याला वाटतं. आणि साधारणतः जी माहिती मिळते त्यानुसार बैठकीमधून काही मोजकेच नेते जे आहेत प्रसारमाध्यमांशी बोलतील, जेणेकरून प्रसारमाध्यमांना बैठकीची माहिती दिली जाईल, महाराष्ट्राच्या जनतेला या संदर्भात माहिती दिली जाईल. अगदी बरोबर आहे. उद्या आम्ही तुमच्याकडनं सगळे अपडेट्स घेत राहणार. तुम्ही असेच सोबत राहा. मी आता प्रणाली कापसेकडे जाते. प्रणाली, काही वेळापूर्वी विधान भवनामध्ये परिसरामध्ये नार्वेकरांची गाडी अडवण्याचा प्रयत्न मराठा या सगळ्या समाज बांधवांनी केलेला होता. काय सविस्तर अपडेट्स? मराठ्यांना आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी आज विशेष एक दिवसीय अधिवेशन बोलवा या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत त्यांनी विधान भवनामध्ये आधी ठिय्या आंदोलन केलं होतं. आणि त्यानंतर आता जेव्हा विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जेव्हा आले त्यावेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आहेत या सगळ्या आमदारांनी या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांची गाडी अडवली आणि त्यांना अधिवेशन घ्या, एक दिवसीय अधिवेशन घ्या अशी मागणी केलेली आहे. आणि त्यामुळं त्यांनी जेव्हा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष हे जसं येत होते त्याच वेळेला त्यांची अडवणूक जी आहे ती या सगळ्या आमदारांनी केलेले आपण बघितलं. मुख्य जे दार आहेत विधान भवनाचं त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांची गाडी अडवण्यात आलेली होती. या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षण प्रकरण हे चिघळत चाललेलं आहे, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक आमदाराला 288 आमदारांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तेव्हा त्यांना त्यांचं मत मांडू दिलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून एक दिवसीय अधिवेशन बोलवा ही मागणी या सगळ्या आमदारांची होती. आणि ती मागणी मान्य व्हावी यासाठी म्हणून त्यांनी आज विधानसभा अध्यक्षांचा जो हे आहे ताफा आहे तो अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण पाहतो एकीकडे सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची जी बैठक होती ती बैठक संपलेली आहे आणि दुसरीकडे विधान भवन परिसरामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची गाडी आमदारांकडून अडवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत एक दिवसीय अधिवेशन घेऊन याबाबतची भूमिका स्पष्ट करा आणि योग्य तो निर्णय घ्या यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची गाडी विधान भवन परिसरात अडवण्यात आली होती. तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ताजी बातमी ती म्हणजे एकतर सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेली बैठक जी आहे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. ही बैठक संपलेली असून या बैठकीमध्ये आता नेमकं काय ठरलेलं आहे यावर विरोधी पक्षनेते असतील किंवा इतर नेते मंडळी असतील यांनी बोलणं टाळलेलं आहे. मात्र टिकणारं आरक्षण देणार असं मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राखावी असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे जनतेनं शांतता बाळगावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तर मराठा आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठराव जो झालेला आहे यावर अनेकांच्या आपल्याला सह्या दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे अशा सह्या, अनिल परब यांच्या आपल्याला सह्या दिसत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सगळ्यांचं एकमत आहे आणि त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि त्या संदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कारवाई शक्य तितक्या लवकर करण्यात यावी, मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणं गरजेचं आहे. आणि हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे की राज्यात ज्या हिंसेच्या घटना घडतायत त्या अयोग्य असून त्यामुळे आंदोलनाची बदनामी होतीये आणि या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतोय. तर राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन करण्यात येतं. आणि तसंच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावं आणि आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची मीटिंग बोलवली. अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली. आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं की महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी
एकजुटीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे असा ठराव आम्ही केलेला आहे. सोबतच जरांगे पाटलांचं उपोषण कसं सोडवता येईल या दृष्टिकोनातून सर्व पक्षाच्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशाही प्रकारचे ठरलेलं आहे. पण लॉ अँड ऑर्डर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित राहावा आणि कोणत्याही प्रकारचा उद्रेक उपद्रव होणार नाही आणि यापुढे जे कोणी उपद्रव करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशाही प्रकारचा निर्णय या सर्व पक्ष बैठकीमध्ये झाला. आणि एक मिनिट, महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सर्व मराठा आरक्षणाच्या समर्थनाच्या बाजूने आहोत आणि त्याची जी तांत्रिक बाबी आहेत त्यानुसार लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल हा निर्णय घेण्याचा त्यासाठी विशेष अशा प्रकारचे प्रयत्न करण्याचा आमच्या सर्वांचा निर्णय झाला. सर, हिंदी में बताइए क्या कुछ आज जरांगे पाटील साहेबांचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कालही चर्चा केली, त्यांच्याशी चर्चा केली आणि सोबतच पुन्हा मुख्यमंत्र्यांना विनंती आम्ही सगळ्यांनी केली आपण खुद्द जरांगे पाटलांना भेटावं आणि त्यांचं उपोषण कसं स्थगित करता येईल हा निर्णय त्यांनी घ्यावा आणि जरांगे पाटलांनी देखील आत्मा जायचं आहे आत्मा पायऱ्यांवरती ते बेटा सर्वांशी बोलताना काही मुद्दे मांडलेले आहेत. आरक्षण देण्याबाबत सर्वांचंच एकमत आहे, पण इतरही काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या बाबतीत महत्त्वाची चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या अनुषंगानं चर्चा झालेली आहे. याबद्दलची कायदेशीर कार्यवाही ही लवकरच केली जाणार असल्याची ग्वाही सरकारनं दिलेली आहे. मात्र राज्यात होणारी जी हिंसा आहे ती अयोग्य आहे असा देखील मुद्दा चर्चेला गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. जोगेंद्र कवाडे यांची प्रतिक्रिया आत्ताच आपण काही वेळापूर्वी पाहिली. सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जी आंदोलनं राज्यामध्ये सध्या सुरू आहेत त्यापैकी काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण देखील लागलेलं होतं. त्यामुळे ही हिंसा होणं अयोग्य असल्याचं देखील या बैठकीच्या दरम्यान चर्चेला गेलेलं आहे.